ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळण्यात आलेला होता, ओबीसीच्या हक्क अधिकाराचं भाषा आम्ही महाराष्ट्रात बोलतोय आणि अजितदादा पवार या जातीयवादी उपमुख्यमंत्र्याच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या आमदाराच्या चिथावणीवरनं माझा पुतळा ज्या ठिकाणी जाळला त्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये गेवराईमध्ये मी आलोय। मी चॅलेंज केलं या भुरट्या आमदाराला, तू अरे 3 लाख विधानसभा कन्सिस्टन्सी मधल्या सर्व समाजाचा तू निवडून आलेला आमदार असताना तू आमच्या ओबीसी बद्दल कधी बोलणार आहेस? ही आमची भावना होती आणि त्याच ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत। आणि तू माझ्या नादाला लागू नको, तू आम्हाला श्वान वगैरे बोलतो। चहा पिणार आहे ना, थांबतोय मी पिसाळांच्या घरी जातोय, बाबा पिसाळांच्या घरी मी जातोय आणि कुणा नाही मी माझं जेवढं काम आहे ते मी करतोय। माझ्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे। कुणाच्याही दहशतीखाली आम्ही राहणारे नाही आहोत, गावगाड्यामध्ये आम्ही राहणारे आहोत। बास झालं तुमचं शोषण। जीभ घसरली म्हणाल, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय, आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहोत। तुझ्या गावात आलोय 500 किलोमीटर अंतरावर, दम असेल तर ये। आव्हान देताय तुम्ही? आव्हान देतोय, प्रति आव्हान। कुणाच्या दम असेल, होळकरांची औलाद आहे, मल्हारराव होळकर यशवंतराव होळकरांची औलाद आहे। समोरासमोर लढणारा लक्ष्मण हाके, तुझ्या धमक असेल तर ये। पुढे कुठे जाता तुम्ही? आम्ही इथंच थांबणार आहोत। कधीपर्यंत थांबणार? अजून 2 तास। संध्याकाळी कुठलं ढोक, वडगाव ढोकला सभा आहे या गेवराई तालुक्यातच, कुठं निघून जाणार नाही। कार्यकर्त्यांना काय आव्हान? घाबरायचं नाही। लक्ष्मण हाके आहेत, तर एका बाजूला हे कार्यकर्ते बघतोय आपण, या ठिकाणी पाहतोय पोलिसांकडून देखील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न होतोय। या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी जे आहे ते दंड ठोपटलेत आणि लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी लाठ्या काठ्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळतं। लक्ष्मण हाके स्वतः कार्यकर्त्यांना दंड ठोपाटून आणि या ठिकाणी पुढे निघताना पाहायला मिळतात। ही संपूर्ण जी दृश्य आहेत आपण ती लाईव्ह दृश्य गेवराई शहरातून पाहतोय। मोठा गोंधळ, या ठिकाणी चप्पल फेक करण्यात आली आहे। आमदारांच्या कार्यकर्त्यांवरती लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्यांकडून चप्पल फेक करत दांडे देखील बाहेर काढण्यात आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, ही संपूर्ण लाईव्ह दृश्य आहेत। मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी शहरात निर्माण झालेला आहे। गेवराई शहरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून चप्पल ज्या आहेत त्या फेकल्या जात आहेत आणि पोलीस जे आहेत ते पोलिसांकडून आता इथे सौम्य लाठीचार्ज देखील केला जातोय। यामुळे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणाहून पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय आणि दगडफेक या ठिकाणी सुरू झालेले आहे। दगड देखील या ठिकाणी फेकले जात आहेत, चप्पल फेकल्या जात आहेत आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतं। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पांगवण्याचा, या ठिकाणी लाठीचार्ज होत असल्याचं पाहायला मिळतं। आपण पोलिसांकडून लाठीचार्ज या ठिकाणी होतोय, कार्यकर्त्यांना पांगवण्याचा या ठिकाणी पोलिसांचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून लाठीचार्ज आणि या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांकडून मात्र या ठिकाणी दगडफेक आणि लाठीचार्ज होताना देखील पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री सुद्धा पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी दगडफेक, चप्पलफेक देखील झालेली आहे। ही संपूर्ण जी दृश्य आहेत ते आपण गेवराई शहरातून लाईव्ह पाहतोय। मोठा जो आहे तो गोंधळ या ठिकाणी उडाल्याचं आपण पाहतोय। या ठिकाणी जे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत ते मात्र या ठिकाणी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आणि लाठीचार्ज, दगडफेक या ठिकाणी गेवराई शहरामध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठा जमाव या ठिकाणी शहरात जमलेला होता आणि आता लक्ष्मण हाके जे आहेत ते पुढे निघालेले आहेत। या ठिकाणाहून त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या पुढे निघालेल्या आहेत। मात्र गेल्या काही काळापासून या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो उडालेला होता। या ठिकाणी एकमेकांवरती दगड आणि चप्पल फेक देखील या ठिकाणी झाली। आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले।